राजाची जयंती राजाची जयंती नाचून कुदून हे आनंदाची गोष्ट आहे. हर्ष मानवलं पाहिजे, हा उल्हास मानवलं पाहिजे. पण त्यानं जे कार्य घडवले, जे कार्य घडवून आणलं, आपण तेवढी तर बरोबरी करू शकत नाही. पण थोडंफार 100-20% तरी त्यांनी साऱ्या जगासाठी केलं. आपण नाही जास्त तर आपल्या समाजासाठी तरी, आपल्या गावासाठी तरी. दादा रे, हे रक्त साधारण रक्त नाही आहे. सोळाव्या वर्षी तोरणा किल्ला जिंकला. कोर्ट बांधलं स्वराज्याचं. 27व्या वर्षी अफजल खानाचा कोथळा बाहेर काढला. ते रक्त आहे. आणि त्याच राजाच्या या महाराष्ट्रामध्ये आजही सरेआम रंगानाश होत आहे. अब्रू लुटल्या जात आहे. आणि या देशाचा राजा, या देशाचे राजे डोळ्यानं उघड्या डोळ्यानं बघत आहे. गायीची कत्तल केल्या जात आहे. हे कार्य केले माझ्या शिवबानं. माझ्या शिवबाने हेच कार्य करून राजे झाले का? वयाच्या 36 वर्ष या महाराष्ट्राच्या मातीची सेवा केली. आणि 51व्या वर्षी ते ठेवलं. माय बापू, या जगाचा जाणता, या महाराष्ट्राचा दैवत, या प्रखर सूर्याचा 51व्या वर्षी त्या रायगडावरती देह सोडला या राजाने. अरे माणसं रडली याच्यात नवल काय, माणसं रडली याच्यात नवल काय. पण डोळ्याच्या धारा डोळ्यातून अश्रुधारा टप टप पडत होत्या ज्यावेळेस महाराजांचा देह जळत होत. माणसं तर रडलीच माय बापू, सैनिक रडले. ज्यावेळेस देह सीता पेटली महाराजांची, सीतेला आग लागली. अरे तो भोळा टपटप रडत होता. डोळ्यातून अशा त्याच्या धाराला वाहत होत्या. माझा राजा गेला. अरे एवढंच नाही तर वाघ्या नावाच्या पुतण्याला जडप्या सीतेमध्ये उडी मारली. असे कार्य केले या माझ्या राजाने. गुटखा मावा खाऊन, दारू पिऊन, डान्स हंगामा बघून स्वराज्य निर्माण नाही केलं.
असा होता शिवराय माझा लाखाचा येळ. या राजाचे मावळे जेवढे नाचले पगड्या बांधून त्यांना एवढीच विनंती करतो, माय बापू मोठं समाजकार्य केलं तुम्ही. आज ही आपली संस्कृती टिकवून ठेवा. कमीत कमी आपल्या गावामध्ये तुम्ही खरोखर त्या राजाचे भक्त असाल, राजाचे खरोखर मावळे असाल, आपल्या गावामध्ये का या परिसरामध्ये अशी वाईट कृत्य घडू देऊ नका.
या जनहितासाठी लोकहितासाठी जो झटतो त्याला राजा म्हणतात. आम्हाला स्वराज्य निर्माण करून दिलं, स्वराज्य मिळवून दिलं. हे असं फुकटच नव्हे माय बाबा. त्या मावळ्यांना आपल्या प्राणाची आहुती दिली. आपलं प्राण जीव गमवावं लागलं तेव्हा हे स्वराज्य निर्माण झालं. हे जाण ठेवली पाहिजे, ही आठवण ठेवली पाहिजे. ज्या देशामध्ये आता तर नाही तो काळ, पण त्या काळामध्ये मुस्लिम बांधव आपल्या हिंदूच्या स्त्रियांची अवहेलना करत होते, अब्रू लुटल्या जात होती. कित्येक त्रास आम्हाला भोगावं लागलं आमच्या लोकांना त्या काळात. त्या राजाने सर्वांचं कष्ट दुःख दूर केले. आणि आज त्याच राज्यामध्ये आपण मागं ऐकलं असं पेपर मध्ये आलं का त्या स्टेज वरती असा नंगानास त्या शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रामध्ये जिथं कीर्तन आहे तिथं नाही बघायला जाणार. शिवाजी महाराजांनी का तुकाराम महाराजाला गुरु नाही केलं, त्यांच्या शब्दावर नाही चालले तुकाराम महाराजांच्या. रामदास महाराजांच्या शब्दावर चालणारे हे शिवाजी महाराज, संतांचा आदर करणारे शिवाजी महाराज. आणि आज त्याच्या महाराष्ट्रामध्ये सरेआम स्टेजवरती नंगा नाच होत आहे. आणि तो नाच बघायला आमच्या आई माया बहिणी जातात. आम्हाला लाज वाटायला पाहिजे. शिवरायाचं महाराष्ट्र दारू पिऊन गुटखा खाऊन पत्ते खेळून जुगार करून सट्टा लावून स्वराज्य नाही मिळवलं माय बाप. हे कारणीभूत जे आहे काही प्रभारी आहेत ना, क्षमा करा मी माफी मागतो तुम्हाला, जे काही प्रभारी आहेत ना हे जो आपल्या गावामध्ये असे काम असे कृत्य होऊ देतात ना, मी तर त्याला जास्त दोष त्यांना देतो का ते होऊ देतातच काय. नाही नाही रे फिकर तुम्ही नाही रे, नाही नाही रे फिकर कार्यक्रम कीर्तनाचा आहे. विचार करण्याची गोष्ट आहे. मी काही इथं काही वाईट या मायकामध्ये वाईट शब्द बोलणार होतो का? एवढीच संख्या आपल्या गावची म्हणून म्हणलंय का हंगामा असो द्या, डान्स असो द्या, तिथं अरे तुम्हाला जागा नाही भेटायची. लग्नी करायला नाही द्यात, माझ्या जागेवर दुसरा बसून जाईल. हो जागा नाही सोडत आपण. असं काम आहे का सांगा नाही नाही रे फिकर तुम्ही नाही आज याच ठिकाणी कथा कहाणी कधी राजाची चालू असते तर आताही पब्लिक असते. पण शिवाजी महाराजांच्या उद्देशावर बोलायला गेलं तर कोणीच नाही दिसून आले. 2-3 बाया आल्या होत्या मावल्या बिचारे, त्याने लटके का लावला धरला रस्ता घराचा. हरी कीर्तनाचा एवढा त्रास येते. आजीबाई म्हाताऱ्या झाल्या, 2 दिवस राहिले फक्त वर्त जावाले. विचारायला ना तुम्हाला मग
म्हणून अभंग सेवेशी घेतला हरिप्राप्तीचे उपाय दादा आणि धरा संताचे ते पाय रे. मी आता सांगितलं तर महाराज शरण गेले तुकाराम महाराजाला, रामदास स्वामीला. त्यांच्या शब्दावर त्यांच्या वचनावर चालणारे आमचे शिवाजी महाराज म्हणून धरा संताचे संताविना प्राप्ती नाही आयसे वेद देती ग्वाही संताविना प्राप्ती नाही ऐसे वेद देती गाई का याच्यासाठी जन्म घेतला तुझी चरण सेवा साधावया. आपल्याला जास्तची गरज नाही माय बापू. का करता भाराभर चिंतेने एक नको धड. जेवढे आहेत तेवढेच समाधान मानून घेऊ, आपला कार्यक्रम करू. जिसको नहीं है बोध तो गुरु ज्ञान क्या करे, निज स्वरूप को जाना नहीं तो पुराण. संस्कृती पाहिजे, लगन पाहिजे. संस्कृती म्हणजे कशी आता हे आपण लावून ठेवली. आता आज आमच्या बांधवांनी हे कार्य केलं, उद्या त्याच्या मागोमाग छोटे छोटे मुलं आहेत ते चालले. आता असं हे कार्यक्रम वाढत वाढत गेला म्हणतात संस्कार. अरे जिजाई मातेनं गर्भापासून शिवाजी घडवला. गर्भातच होते शिवाजी महाराज तेव्हा शिवाजी देवीला नवस केलं. तुझ्यासारखा पुत्र जर माझ्या सुरवीर निघाला, तुझ्याच नावावर आपल्या पुराचं नाव ठेवी. गोंधळ घातला होता शिवनेरी किल्ल्यावर मातेनं. गर्भापासूनच संस्कार पाहिजे लहान मुलावर, म्हणून असे शिवाजी निर्माण झाले. जिजाऊ बनावला गेला नाही. जिजाऊ बनतील असे वसत गेले कीर्तनातून झोपाले पळाले घराला. यावत का जिजाऊ गेले नाही मुरकटे भगवान साकार सोबत.